नमस्कार मंडळी, मी संदीप गावडे. तुमचं सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज प्लॅनिंग केला आम्ही पोपटी बनवायचा. तर पोपटीसाठी जे काय लागतं म्हणजेच शेंगा लागतात, अंडी लागतात, नंतर चिकन लागतो. तर सगळं आम्ही आणलं आता. आणि चिकन आणून पहिले त्याच्यामध्ये सगळा मसाला वगैरे मिक्स केलेत मस्तपैकी आणि मॅरिनेट करत ठेवलाय. मित्रांनो, तर पोपटी बनवायला दुसरं कोण नसून आमचे सगळे फॅमिली मेंबरच आहेत. आणि बनवायला आम्ही आमच्या काकांचं घर आहे, त्याच्या साईडलाच मस्त एकदम जागा आहे, तिथेच आम्ही बनवणार आहोत. तर चला तर मग भेटूया डायरेक्ट पोपटी बनवायला. मित्रांनो, पावसाळ्यानंतर भात शेतीची कापणी झाली की त्याच शेतामध्ये मस्त उकळणी केली जाते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वालाची शेती केली जाते, म्हणजे वाल पेरला जातो. आणि नंतर हिवाळ्यातच म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत वालाच्या शेंगा तयार होतात. आणि त्यानंतरच वालाच्या शेंगांचाच म्हणजेच पोपटीचा सीझन चालू होतो. तुम्ही जसं बघताय, एक मडका घेऊन त्याच्या आतली पूर्ण बाजू आहे ना ती बांबुड्याच्या पाल्याने कव्हर केली जाते. त्यानंतर पहिले मीठ, नंतर वालाच्या शेंगा, नंतर चिकन, त्यानंतर अंडी, त्यानंतर परत वालाच्या शेंगा, असा थर ठेवत ठेवत मडका भरला की नंतर मस्त त्याच बांबुड्याच्या पाल्यामध्ये मस्त मडका पॅक करायचा आणि मडका उलटा ठेवून शेकोटीसारखी करून आगीत त्याला शिजत ठेवायचा. एकदम पद्धतशीर आग असेल तर 25 ते 30 मिनटात मस्त पोपटी शिजून तयार होते. आता तुम्ही बघा आम्ही कशी करतोय पोपटी. आणि मित्रांनो, तुम्ही तुमची पोपटी करायची पद्धत कशी आहे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा.
गुड्डी काय करते? बोल गाईस, बोल गाईस. आम्ही पोपटी बनवतो. चप्पल टाकते का त्यात? बाबा याने मीठ टाकला बुद्धी चप्पल में टाकली होती आज. तिकडून कसं आहे अंकल? आपल्याला ऐकत बरोबर दे. ओ बाबा आगळ बाबा. वापस वाप.